पेन वॉरियर सोबत लढत देण्यासाठी आणि अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी सज्ज झालेला समीर नेरुळकर यांचा समीराज छावाज. हार्टली वेलकम समीराज छावाज. या सामन्यासाठी सामनाधिकारी मॅच रेफरी, प्लीज वेलकम मॅच रेफरी. पेन वॉरियर्स कर्णधार ऋतिक पाटील, संघ प्रशिक्षक निलेश पाटील आणि समीराज छावाज, कर्णधार मिथुन मोखल, संघ प्रशिक्षक निलेश शिंदे. अतिशय रोमहर्षक सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार. यातून विजयी होणारा संघ पहिल्या रायगड कबड्डी लीगच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि आवास वायफर्स या संघासोबत अंतिम लढत देईल. अतिशय रंगतदार लढत क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ऑफिशियल स्टार्ट युअर मॅच. हॅलो चेक. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची ही रायगड जिल्हा कबड्डी लीग आपण या ठिकाणी पाहतोय आणि या कबड्डी लीग मधील अत्यंत महत्त्वाचा सामना आता मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. अर्थातच सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. पेन वॉरियर्स विरुद्ध समीराज छावाज हे दोन संघ आता मात्र आमने सामने भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच लढतीमध्ये निश्चितच जो संघ विजयी होईल तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होऊन अर्थातच अंतिम लढतीसाठी सज्ज होणार आहे आवास वायफरच्या संघाविरोधात. तर दोन्ही संघांना खेळण्यासाठी शुभेच्छा असतील. आपला बहारणारा आणि तेजस्वी खेळ मैदानावरती उतरवा आणि निश्चितच या सामन्याच्या विजयाकरिता आतोनात प्रयत्न करा आणि रसिकांच्या मनावरती मात्र अधिराज्य करा. 10 कबड्डी, 9 कबड्डी, 8 कबड्डी, 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ कबड्डी. हॅलो. पहिली चढाई आकाश गायकवाडची. आयकॉन प्लेअर मध्यरेषेकडे भिरकावतोय परंतु तितकाच अलर्ट क्षेत्ररक्षण. सक्सेसफुल टॅकल समीराज छावाजची. वेल स्टार्ट इज हाफ डन. सुंदर सुरुवात केले समीराज छावाजने एक यशस्वी पकड करून. पेन वॉरियरच्या आयकॉन खेळाडू आकाश गायकवाडला यशस्वीरित्या जेरबंद केलं आणि आपल्या गुणाचं खातं खोललंय समीराज छावाज संघानं. प्रत्युत्तर दाखल आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय रोहन पाटील हा देखील खेळाडू या सामन्यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे.
मंगेश सोनावळेला या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साथ दिली जाईल. यावेळेस मात्र मंदार पाटीलच्या अचूकरित्या ओव्हर किकच्या माध्यमातून शिकार होती आहे. एक सक्सेसफुल गोल. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. कालच्या तिसऱ्या दिवसाचा हा उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या स्वरूपामध्ये. 7 विरुद्ध 1 अशी लढत असेल. दाबा ठोठावतोय मध्यरेषेवरती. निश्चितच कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय होताना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु अनसक्सेस. यावेळेस मात्र जबरदस्त परशूट आपल्याला बघायला मिळाला. वाऱ्याच्या गतीने आला आणि निश्चितच प्रशांत जाधवची शिकार करून गेला संदेश पाटील. चढाईचे दारोमदार कर्णधार ऋतिक पाटील वरती. पूर्ण डिफेन्स, 7चा डिफेन्स समीरा छावाचा. पेन वॉरियरचा अद्याप खातं उघडायचं आहे. आणि बोनस गुणांनी पेन वॉरियरचं खातं उघडलं. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची. प्रत्युत्तर कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराचं. मिथुन मोखलची चढाई. 4चा डिफेन्स. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये आक्रमक चढाई केल्या आणि आपल्या संघाला इलिमिनेटर राऊंड मध्ये आणून पोहोचवलं असा रायगड जिल्ह्याचा एक गुणी खेळाडू समीरा छावाचा कर्णधार मिथुन मोकल. पुन्हा एकदा ऋतिक पाटीलची चढाई. रोमहर्षक सामना क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेश सोनावणेची चढाई. समीरा छावा संघाचा आयकॉन प्लेअर मंगेश सोनावणे. 4चा डिफेन्स पेन वॉरियर्स कडे. धन्यवाद. अच्छा, कबड्डीच्या स्पर्धेला अर्थात तर RKL साठी सन्माननीय राजेंद्र पाटील संचालक मुंबई कृषी उत्पन्न समिती हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद पाटील साहेब, या ठिकाणी आपण आलात. आजच्या या स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद दिले. तर टीमचे सरपंच सन्माननीय पिंट्या शेठ गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती करतो, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. पिंट्या शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी सन्माननीय संजय काटकर साहेब आणि त्यांच्या सौ मनीषा काटकरताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय आसवाजी पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. कर्णधार पद काय असतं ते अचूकरित्या घोषवण्याचा प्रयत्न दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून केला जातोय. ऋतिक पाटील विरुद्ध मिथुन मोकल. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटीलची चढाई. 4चा डिफेन्स असेल. जर सक्सेस मिळवायचं असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल ऋतिकला. खोलवर चढाई आपल्याला बघायला मिळते आणि मात्र निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल रोहन पाटील. हा रायगड जिल्ह्याचा रायझिंग स्टार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उदयास येतोय. वारंवार चढाईतील गुणांमुळे आपल्या संघाच्या पारड मात्र काहीसं जड करतोय असा हा रोहन पाटील. पेन वॉरियर 4 आणि समीरा छावा 4 असा समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत महत्वाचा असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि चढाई करीत असेल आता मात्र आकाश गायकवाड, आयकॉन खेळाडू पेन वॉरियर संघाचा, ज्याने सेमीफायनल नंबर 1 मध्ये देखील चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावले होते, परंतु या
सामन्यामध्ये बघूया कितपत प्रयत्न करतोय. चार चढी खोलवर चढाई झाली तर मात्र निश्चितच पकड होऊ शकते, परंतु ऍडव्हान्स टॅकल केली गेली आणि मात्र त्याचाच प्रत्यय आकाशला त्या ठिकाणी पहिला सक्सेस मिळत आहे. मिथुन मोकलची चढाई डू ऑर डाय रेड, गुण तर घ्यावाच लागेल. डू ऑर डाय रेडची चढाई कर्णधार मिथुन मोकल. अतिशय आक्रमक चढाया ज्यानं मागच्या सामन्यामध्ये केल्या. मध्यरक्षकाला रनिंग हँडचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न आहे मिथुन मोकलचा. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न पाहूया. यशस्वी चढाई मिथुन मोकलची. नितेश स्थळे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला. एक गुण गिफ्ट गेल्यासारखा हा पेन वॉरियर संघाकडून. यशस्वी चढाई प्रशांत जाधव, कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट चढाईचा मानकरी. बेस्ट रेडर प्रशांत जाधव. 4चा डिफेन्स. गुणसंख्या पेन वॉरियर्स 5 गुण, समीरा छावाज 5 गुण. आणि आता मात्र जेरबंद केलंय चारी क्षेत्ररक्षकाने. यशस्वी पकड समीरा छावाज संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा मिथुन मोकल आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार छळाया करतोय. खऱ्या अर्थाने कर्णधारपद कशा प्रकारे भूषवलं जातं याचं उत्तम उदाहरण या दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र वारंवार प्रयत्न करण्यासाठी मिथुन मोकल आपल्याला बघायला मिळतोय. 10, 9, 8, 7, 6, 5. यावेळेस मात्र माघारी परतत असताना प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी सज्ज झाला आहे ऋतिक पाटील. कर्णधाराला कर्णधाराचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळत आहे. ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार ऋतिक पाटील. 5चा डिफेन्स असेल, खोलवर चढाई करावी लागेल कारण बोनस गुण मात्र ऑफ असणार आहे. परंतु जर खोलवर चढाई झाली तर त्या ठिकाणी संदेश पाटील पूर्णतः सज्ज असणार आहे. 10, 9, 8, 7 आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र या रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याने अखंड महाराष्ट्र राज्यभर आपली ओळख निर्माण केली असा हा प्रो कबड्डी स्टार मयूर कदम आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद आजच्या या स्पर्धेसाठी. आदरणीय भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर अर्थात 5, 4, 3, 2. या स्पर्धेला आजच्या दिवशी आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपले हार्दिक आभार. सन्मान्य सवाई शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा जिल्हा संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यशस्वी चढाई आकाश गायकवाडची. 10, 9. डू ऑर डाय रेड मिथुन मोकलची चढाई. या अगोदरच्या चढाईत यशस्वी चढाई केली होती. डू ऑर डाय रेड मध्ये मिथुन मोकलनं गुणफलक आपण पाहतोय 6-6. अतिशय अटीतडीची लढत क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मला वाटतं शॉक आउट होतोय रेडर. 1 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. आकाश गायकवाडची चढाई. 3चा डिफेन्स. सुपर टॅकलची नामी संधी असणार ती समीरा छावाज संघाकडे. डावा कोपरक्षक सागर. खूप खोलवरची चढाई. मला वाटतं पाहूया. 1 गुण तर निश्चय आहे. 1 गुण मिळाला. प्रत्युत्तर मयूर कदमचं. मयूर कदमची चढाई. राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याचा एक राष्ट्रीय खेळाडू मयूर कदम. 10, हो हो व्हॉट अ बॅकवर्ड. सुंदर राज जंगम कडून या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 गुण मिळाला पेन वॉरियर्सला. आणि मला वाटतं या सामन्याचा पहिला ऑल आउट समीरा छावाज वरती पेन वॉरियर्सचा. 1+2 3 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. सुंदर सामना.
आता मात्र पहिल्या ऑल आउट नंतर या ठिकाणी चढाई करीत सज्ज झालाय मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू असेल समीरा छावा संघाच्या माध्यमातून 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन प्रयत्न कितपत करतोय. वारंवार त्या ठिकाणी मध्यरक्षक कोपरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु अपयश. 10, 9, यावेळेस देखील ऍडव्हान्स साठी आला आणि 1 गुण मात्र बहाल करून दिला. मंगेशला मात्र मोठं सक्सेस मिळत आहे आणि 7 आणि 12 5 गुणांचा फरक अजून देखील असेल या सामन्यामध्ये. याला म्हणतात आत्महत्या. गुण गिफ्ट केला अक्षरशः. आता मात्र कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई 12-7 5 गुणांची आघाडी पेण वॉरियर संघाकडे. आजच्या समारोपाच्या दिवशी क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून हार्दिक हार्दिक आभार. डॉक्टर चित्राताई पाटील आणि सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सर्व क्रीडा रसिकांचे सुद्धा हार्दिक आभार. 10, 9, रिक्त हस्ते मागे परत. प्रत्युत्तर पुनश्च एकदा मंगेश सोनावणे. थेंबे थेंबे तळेसाच्या अशा वृत्तीतून समीरा छावाज मात्र आपल्या संघाचे गेलेले गुण या ठिकाणी परतवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र सागर पाटीलच्या माध्यमातून 1 गुण बहाल केला जातोय आणि त्या ठिकाणी आकाश गायकवाड पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल मिथुन मोकलची चढाई 6चा डिफेन्स बोनस गुण ऑन परंतु प्रयत्न कितपत करतोय. संत गतीने चढायला सुरुवात असेल. बघूया कितपत प्रयत्न केले जातात. बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झालाय परंतु सक्सेस कितपत मिळत आहे. 10, 9, 8, 7, आणि बोनस गुण यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची चढाई. कर्णधाराला प्रत्युत्तर. कर्णधाराचं रायगड जिल्ह्याचे गुणी खेळाडू ऋतिक पाटील 10, 9, 8, आणि बोनस गुण तसाच तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. कर्णधाराने बोनस गुण प्राप्त केला समीरा छावाच्या. तसंच प्रत्युत्तर पेण वॉरियरचं. पुन्हा एकदा मिथुन मोकलची चढाई पेण वॉरियर्सच्या कोर्टमध्ये. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. रिक्त असते मागे परतला. प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. पेण वॉरियर 14 गुण समीरा छावाज 9 गुण. 6चा डिफेन्स समीरा छावाज संघाचा. आता मात्र पाहूया रेडर आउट. सुंदर अशी कॅच. वॉल ऑफ द समीरा छावाज मिस्टर मयूर कदमच्या माध्यमातून ही डॅश केली जाते. प्लेयर सबस्टिट्यूट केला जातोय. समीरा छावाज संघाच्या माध्यमातून निखिल म्हात्रेला मात्र त्या ठिकाणी संधी दिली जाते. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील 5चा डिफेन्स असेल. रेड सक्सेस करण्याकरिता डीप रेड करावी लागेल. प्रयत्न करतोय परंतु संत गतीने चढायला सुरुवात. कोणताही प्रयत्न दिसत नाहीये आणि रिक्त सहकारी परतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र कर्णधार ऋतिक पाटील. कबड्डी खेळाकरिता स्वतःला झोकून दिलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. युनिव्हर्सिटी लेवल कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने गोल्ड मेडल पटकावला असा हा ऋतिक पाटील. कर्णधार असेल पेण वॉरियर संघाचा. 7चा डिफेन्स असताना व्हॉट अ परफॉर्मन्स. मला वाटतं
1 पॉइंट इंच असा निकाल. मंगेश सोनावणेची चढाई 5 चा डिफेन्स बोनस ऑफ असेल या चढाईसाठी, परंतु 2 ऑर डाय रेड अंतिम रेषेपर्यंतची चढाई करावी लागेल मंगेश सोनावणेसाठी. गौरव पाटील राजसंगम कोपरा रक्षक और डायरेक्ट. हो सुंदर गौरव पाटीलची बॅकहोल्ड सक्सेसफुल टॅकल पेन वॉरियर्स कडून. 10, 9, 8, 7. आणि सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत पेन वॉरियर्स 16 गुण, समीरा छावाज 11 गुण. 5 गुणाची आघाडी पेन वॉरियर्स या संघाकडे आहे. तांबड्या मातीचा खेळ, रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो ढसन दे हर घडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑल राउंडर. तू रेड मार हार भार, तू रेड मार हार भार. खेळ यार कर तू वार धर पकड. सपट आपट धरून धोपट मार मुसंडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. चढाई कर लढाई कर हो ना गेम चेंजर. हे लीड तुरे भीड आता हो ना लई डेंजर. हार पुन्हा जीत पुन्हा, हे हार पुन्हा जीत पुन्हा. खेळाची रीत रांगडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. समीरा छावा 11, पेन वॉरियर्स 16. सेकंड हाफ फर्स्ट रेट पेन वॉरियर्स. आता मात्र मध्यंतरापर्यंतचा खेळ संपतोय आणि निश्चितच आता मात्र आपण उत्तरार्धातला खेळ या ठिकाणी अनुभवण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. 5चा डिफेन्स असेल आणि ही उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन निघालाय. आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 5 विरुद्ध 1 असा सामना असताना चढाईकरिता सुंदर पदार्थ आपल्या संघाच्या विजयासाठी अतोनात प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र अचूकरित्या 5. संदेशला टिपण्याची संधी होती, परंतु प्रत्युत्तर दखल मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. हा देखील एक यशस्वी कर्णधार आपण कालपासून या खेळाडूचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या खेळाडूने प्रचंड वेग धारण केला आणि निश्चितच क्वालिफाय पर्यंत आपल्या संघाला घेऊन पोहोचला. यावेळेस मात्र मध्यरक्षक नितेश थेला टिपल्याचा दावा आणि निश्चितच नितेशच्या माध्यमातून देखील सच्चाईचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. एक यशस्वी चढाई. प्रत्युत्तर प्रशांत जाधव. प्रशांत देखील एक अफलातून कामगिरी करणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र निश्चितच बघायला मिळतोय आणि त्याच स्टेपचा प्रत्यय म्हणून 1 गुण मिळतोय निश्चितच पेन वॉरियर्स या संघाला. कर्णधार ऋतिक पाटील याला संधी मिळते. प्रत्युत्तर मिथुन मोकलचं.
एक शांत संयमी खेळाडू म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये गणला जाणारा हा मिथुन मोकल यावेळेस कर्णधार पद कशा प्रकारे भूषवतोय हे पाहावं लागेल. 10, 9. Official time out. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो धसन दे हरघडी कबड्डी 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 खेळ कबड्डी सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर तू लढ बिडू लढ आता हो रे ऑल राउंडर तू रेड मार तू रेड मार 11 out. 2 number 8. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अलंकारचे धुमाळ व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी चित्राताईंना विनंती करतो की अलंकारचे धुमाळ उद्योजक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि श्री आयुष कुमारजी यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत चित्राताईंच्या वतीने संपन्न होईल. नागाव ग्रामपंचायत सरपंच श्री आयुष कुमारजी यांचं सुद्धा या ठिकाणी 10, सन्मान. 9, 8, नागाव 7, ग्रामपंचायत सरपंच श्री निखिलजी मयेकर 4, 3. आणि सौ हर्षदाताई मयेकर यांचं सुद्धा स्वागत चित्राताई आपल्या शुभ हस्ते आपण करावं. निखिलजी मयेकर आणि हर्षदाताई मयेकर आज आवर्जून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऋतिक पाटीलची चढाई 5चा डिफेन्स 17-12 5 गुणाची आघाडी पेन वॉरियर्सकडे. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाला आहे. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत. 8, 7, 6. डू ऑर डाय. आता मात्र सबस्टिट्यूट प्लेयर ऋतिक पाटीलला संधी दिली जाते. मिथुन मोकलच्या जागेवरती बघूया हा खेळाडू कितपत प्रयत्न करतोय. 6चा डिफेन्स असेल डू ऑर डाय साठी हा ऋतिक पाटील. निश्चितच रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला परंतु त्या ठिकाणी जेरबंद होतोय. एक सुंदर प्रकार आपल्याला पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. निश्चितच या मंदार पाटील कडून ही यशस्वी पकड पेन वॉरियर्स कडून. डोअर डायरेक्ट प्रशांत जाधवची चढाई 4चा डिफेन्स खोलवर अशी चढाई करावी लागणार. वाह व्हॉट अ किक. सक्सेसफुल रेड. 1 गुण पेन वॉरियर्स साठी. नक्कीच समीरा छावा संघ मात्र काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खचला असेल कारण संघाच्या कर्णधाराचं अशा या उत्तरार्धामध्ये निश्चितच इंजुरीमुळे बाहेर जाणं अनपेक्षित असेल. कमबॅक केला जाईल अर्थातच समीरा छावा संघाच्या माध्यमातून की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा उद्या नव्हे हे संघर्ष नाशवंत नाही की झाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही की येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. अशा प्रकारे मिथुन मोकल कमबॅक लवकरच करेल. या मैदानामध्ये चढाई करता आकाश गायकवाड आपल्याला बघायला मिळतोय. सुपर टॅकलची नवी संधी असेल. 8, 7, 6, 5, 4, 3. समीरा छावाच करे परंतु यावेळेस चढाई करता
चढाई करिता मात्र सज्ज झालाय. या रायगडचा सुपरस्टार अर्थातच मयूर कदमच्या वारंवार चढाई आपल्याला बघायला मिळतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू. 7चा डिफेन्स असेल बघा यावेळेस आपल्या संघाच्या विजयाकरता कितपत प्रयत्न करतोय. बोनसचा अटेम्प्ट झालाय परंतु रिक्त से माघारी परतावं लागतंय. प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू आकाश गायकवाड. 3चा डिफेन्स असेल सुपर टॅकल ऑन असेल परंतु जर खोलवर चढाई झाली तर निश्चितच त्या ठिकाणी सुपर टॅकल देखील होऊ शकतो हा खेळाडू. बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत आकाशच्या माध्यमातून. कोणताही प्रयत्न नाही वेळ काढून धोरणाचा अवलंब केला जातोय कारण 7 गुणांची आघाडी असताना या अंतिम क्षणांमध्ये निश्चितच प्रयत्न केला जाणार नाही पेण वॉरियर संघाच्या माध्यमातून. डू ऑर डाय. परंतु यावेळेस प्रयत्न करावा लागेल. डू ऑर डाय रेड असेल रोहन पाटीलला प्रयत्न करावा लागेल तर आणि तरच सक्सेस मिळू शकतो. बघूया यावेळेस उजव्या कोपऱ्यामधून चढायला करतोय सुरुवात. कितपत यश मिळतंय. यावेळेस वारंवार कोपरा क्षेत्रावर अटॅक घेतला जातोय. 6, 5, 4, 3, 2, 1. प्रयत्नानं यश नाही आणि मात्र सरेंडर केलं जात आहे. यावेळेस मात्र आत्महत्या. आता मात्र डू ऑर डाय. जशास तसं प्रत्युत्तर देईल का समीरा छावाज. जशा प्रकारे रोहन बीट झाला त्याच प्रकारे प्रशांतला बीट करेल का. परंतु प्रशांत बीट होणारा खेळाडू नाही मित्रांनो. बघूया कितपत प्रयत्न होत आहेत. यावेळेस मात्र मयूरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होल्ड होता परंतु होल्डला त्या ठिकाणी स्वीकारलं जात आहे आणि ऑल आउट दिला जातोय. लगातारचा दुसरा अर्थातच समीरा छावाज या संघावरती. दुसरा ऑल आउट. आक्रमक अशी चढाई प्रशांत जाधवची. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले सोमवारी सुरुवात झालेली ही स्पर्धा आजच्या समारोपाच्या दिशेनं वाटचाल करते. शानदार पारितोषिक वितरण सोहळा याच्यानंतरच्या अंतिम सामन्यानंतर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी या स्पर्धेला दिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली ही पहिली वहिली रायगड कबड्डी लीग यशस्वीतेकडे वाटचाल करते. रायगड जिल्ह्यातील 96 खेळाडूंना या स्पर्धेत संधी मिळाली आणि प्रत्येक संघामध्ये रायगड जिल्ह्याचा बाहेरचा एक आयकॉन खेळाडू असे एकूण 13 खेळाडू प्रत्येक संघामध्ये होते. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते. बोनस पॉइंट समीरा छावा. अंतिम टप्प्यामधील हा सामना आपण पाहतोय. यावेळेस कमबॅक करण्याची अपेक्षा असेल समीरा छावा संघाच्या माध्यमातून. 7 खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय. ऋत्विक पाटीलची चढाई. हा सामना विजय होणं दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण निश्चितच या सामन्याच्या विजयानंतर मात्र आपण अंतिम फेरीमध्ये अर्थातच मेगा फायनल मध्ये धडक घेणार आहात. यावेळेस मात्र चढाई करिता ऋतिक पाटील. ऋतिकला प्रत्युत्तर ऋतिकचं आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र सुंदर टो टच परसू नॉट अलाउड. सुंदर असा टो टच. एक गुण. ऋतिक पाटीलची चढाई होती. समीरा छावाज कडून प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. अतिशय आक्रमकतेने यांनी खेळ पेश केलाय. यावेळेस प्रशांत जाधव या सामन्यामधील सगळ्यात जास्त सक्सेसफुल ठरलेला हा खेळाडू. चढाई पाहताना प्रशांत जाधव. खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आणि आदरणीय अस्वाजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी ही रायगड कबड्डी लीग खऱ्या अर्थाने सर्व रसिकांच्या वतीने मी पुन्हा आदरणीय अस्वाजी पाटील यांना धन्यवाद देतोय कारण आपण या युवकांना या युवा खेळाडूंना चांगल्या प्रकारे या ठिकाणी कबड्डीची पर्वणी परफॉर्मन्स सुंदर याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. कोपरा रक्षकांना अचूक राजजंगमनं जाग मारली आणि तितकेच मध्यरक्षकाची सुरेख साथ. यशस्वी पकड. प्रत्युत्तर ऋतिक पाटीलला. ऋतिक पाटीलचं 5चा डिफेन्स समीरा छावाज संघाचा. ऋतिक पाटील संथ गतीने कशी चढायला सुरुवात करतोय.
5चा डिफेन्स असेल, कोणताही खोलवर प्रयत्न नाहीये, परंतु प्रयत्न करण्याची संधी अजून देखील असेल. समीरा छावाज आपले प्रयत्न या मैदानामध्ये दिसणं गरजेचं आहे. मंगेश सोनावणे सारखा आयकॉन खेळाडू आपल्याकडे आहे, मयूर कदम सारखा वंडर बॉय आपल्याकडे आहे. आपण सहजासहजी या सामन्यामधून माघार घेता कामा नये मित्रांनो. कमबॅकची अपेक्षा असेल यावेळेस चढाई करता मंगेश सोनावणे. यावेळेस मात्र कोपरारक्षक नव्हे तर कर्णधार ऋतिक पाटील याला शिकार बनवलं जात आहे. एक सुंदर ओव्हर किक आणि एक गुण टिपतोय अर्थातच मंगेश सोनावणे. प्रत्युत्तर दाखल आयकॉन खेळाडू आकाश गायकवाडची चढाई. यावेळेस मात्र निश्चितच भरधाव वेगाने यावेळेस टिपला जातोय संदेश पाटील याला. आजच्या या स्पर्धेला खास बारामतीवरून क्रीडा रसिक उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये जिल्हा संघटनेच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. लास्ट 5 मिनिट टू गो. मंगेश सोनावणेची चढाई होती, यशस्वी चढाई. मंदार पाटील वरती हँड टच केला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. जर हा ऑल आउट परतवायला निश्चितच सक्सेस मिळालं समीरा छाबा संघाला तर या सामन्यामध्ये निश्चितच रसिकांची मनं रिझवली जातील आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये एक आगळा वेगळा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. परंतु कितपत प्रयत्न करतो मंगेश सोनावणेचा हा समीरा छाबा संघ. ऋतिक पाटीलची चढाई वेळ काढू धोरण अजमावतोय. एक भरभक्कम आघाडीनिशी पुढे सरसवत असणारा हा पेन वॉरियर संघ यावेळेस रिस्क घेईल असं चित्र मैदानावरती दिसत नाहीये. प्रत्युत्तर दाखल सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून मैदानामध्ये आलेला हा ओमकार मिस्त्री आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देतोय अर्थातच प्रशांत जाधव. लास्ट 4 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो ठसन ते हरघडी. अजून सामन्यात रंग बाकी आहे. ही दाखवणारी ही चढाई होती.
bonus player, bonus 2 point. बोनस प्लस 2 पॉइंट. तीन गुण मिळणार या चढाईमध्ये. यशस्वी चढाई मंगेश सोनवणेची. प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. 27-19 डोअर डायरेक्ट. डोअर डायरेक्ट प्रशांत जाधवची चढाई 8 गुणाची आघाडी पेन वॉरियर्स कडे. पाहूया बघूया कितपत गुणांचा लयलूट याच्या माध्यमातून केली जाते. परंतु संयम बाळगणं समीरा छावा संघासाठी अत्यंत महत्वाचं असेल. संयम बाळगला आणि मात्र त्या ठिकाणी प्रशांत जाधव याला चिरबंद केलं जात आहे. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र सज्ज झालाय मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत सक्सेस मिळवतोय. सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे यावेळेस मात्र. ओहो सुपर टॅकल. डॅश आउट केलं जात सुंदर डॅश गौरव पाटील. अतिशय निर्णायक क्षणी गौरव पाटील या ठिकाणी चमकलाय. सुंदर गौरव पाटील लाजवाब डॅश आणि 2 गुण मिळाले पेन वॉरियर्सला. सुपर टॅकल प्रशांत जाधवची चढाई. ओहो हो आता मात्र अलर्ट होता प्रशांत. आकाश गायकवाड ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न संदेश पाटीलचा. यशस्वी चढाई आणि त्रुटीत काळाचा अवलंब केला आहे. पेणच्या संघ प्रशिक्षक निलेश पाटील यांनी आपल्या खेळाडूंना कानमंत्र देण्यासाठी. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. ऋतिक पाटीलची चढाई 22-30 8 गुणाची आघाडी. सामना संपायला शेवटचे काही क्षण. रेड व्हॅलिड करणार. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3. ऋतिक पाटीलची चढाई. Do or die. डू ऑर डायरेक्ट. or direct. Do or direct. Do or direct. Do or direct. एकतीस विरुद्ध 22 9 गुणांनी पेन वॉरियर्सनं समीरा छावाजवर मात करीत पहिल्या रायगड कबड्डी लीगच्या
अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पेण वॉरियर्स संघ मालक वैकुंठ शेठ पाटील, कर्णधार ऋतिक पाटील, संघ प्रशिक्षक निलेश पाटील, व्यवस्थापक बबन म्हात्रे, समीरा चावाज आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन. कर्णधार मिथुन मोकल, संघ प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निलेश शिंदे, समीर नेरुळकर यांचा समीरा चावाज, दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन. अंतिम लढत आवास वायपर्स विरुद्ध पेण वॉरियर्स हा सामना पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळणार.